शिरपूर शहरात 2 दुचाकीवरून दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या दरोडेखोरांचा डाव शहर पोलिसांनी 24 जून रोजी पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास उधळून लावला। दरम्यान 85,000च्या दरोड्याच्या साहित्यासह दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत, तर 3 संशयित अंधाराचा फायदा घेत फरार झाले। याबाबत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के पाटील यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली। शहर पोलीस ठाण्याचे रात्री गस्ती पथक शहरात गस्त घालत असताना शहरातील निमजरी नाका परिसरात 2 मोटरसायकलवरून 5 व्यक्ती संशयितरित्या फिरताना आढळून आले। पथकाने लागलीच शोध पथकाच्या अंमलदारांना माहिती दिली। त्यावरून गस्ती पथक व गुन्हे शोध पथकाने कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट रस्त्यावर शाईन दुचाकी वळवली असता त्यांना ताब्यात घेताना एक संशयित अंधाराचा फायदा घेत पसार झाला, तर दोघांना पथकाने ताब्यात घेतले, तर दुचाकीवरून पसार व दुसऱ्या दुचाकीचा शोध घेण्यात आला। संशयिताच्या ताब्यातून तलवार, मिरची पूड, दोर, टामी, 2 स्क्रू चावी आढळून आल्याने पथकाने दुचाकीसह ताब्यात घेतले। चौकशीत संशयित शहरात चोरी, घरफोडी, अगर दरोडा घालण्याच्या पूर्वतयारीनिशी असल्याचे निष्पन्न झाल्याने ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे। त्यामध्ये मागील काही दिवसापासून मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढलेले आहे। त्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक सो तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सो आणि SDPO साहेब यांच्या आदेशान्वये आम्ही गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांना मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस करण्यासाठी आदेश दिलेले होते। त्यान्वये त्यांनी गोपाल देवदास पाटील राहणार मोहाडी उपनगर याला काल ताब्यात घेतलेला आहे। संशयावरून ताब्यात घेतलं, त्याच्याकडून 6 मोटरसायकल रिकवर करण्यात आलेले आहेत। त्यापैकी 2 त्याने शिरपूर शहर पोस्ट यार्डीतून चोरलेले आहेत, 2 त्याने देवपूर पोलीस स्टेशन येथून चोरलेले आहेत आणि 2 मोटरसायकल त्यांचे अजून मूळ मालक मिळून येत नाही, त्यामुळे नक्की त्याने त्या कुठून चोरलेले आहेत त्याचा शोध सुरू आहे। त्या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार ललित पाटील करतात।